मागचा आपण निसर्गाचे सिंचन हा 12 डिसेंबरला व्हिडिओ बनवला होता. आज 10 जानेवारी आहे. आजही या झाडाची अशीच कंडिशन आहे. परंतु तो व्हिडिओ आपण बनवल्यानंतर ज्याच्यात आपण पावसाच्या पाण्याचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला होता, तो पाहिल्यानंतर माझे एक सोलापूरला प्रशांत तवकारी म्हणून मित्र आहेत. त्यांची सीताफळाची बाग आहे. त्यांचं शेतातच घर बांधायचं चालू आहे. त्यांनी मग ते पाहून त्यांच्याकडील काही अनुभव आपल्याशी शेअर केलेले आहेत. तर आधी आपण त्यांनी सांगितलेले व्हिडिओ पाहू आणि मग पुढचं बघू. हे झाड माझ्या घराजवळचं आहे. मी माझ्या शेतातल्या बाग जेव्हा लावले त्याच वेळेस हे पण त्यातलंच एक रोप इथं लावलं होतं. झाड लावल्यापासून मी आजपर्यंत त्याला कधी पाणी असं कधी दिलेलं आठवत नाही. एखादा दिवस वगैरे दिलेलं आहे. हे बघ कोरडं दिसतं एकदम. पण 12 महिने झाड हे हिरवंगार असतं आहे. आणि आज 8 जानेवारी आहे तरी त्याला फळं चालूच आहेत. फक्त एवढंच की याला फळं कंटिन्यू पुष्कळ येत नाहीत. त्यावेळेस 10-12 असंच येते. पण छान बऱ्यापैकी हिरवं झाड आहे. पाणी नाही, सुरुवातीला जे काय पहिल्या वर्षात थोडंफार दिलं असेल तेवढंच, पण विदाऊट पाणी. आणि 12 महिने हिरवंगार असतं. हे झाड कधीच वाळत नाही. ह्या प्लॉटिंगमधल्या ह्याला पाणी चालू आहे. पाणी चालू आहे तरी वाळत चाललेले आहेत झाडं. त्याच्या पद्धतीने काम ते करते. हे सगळे झाडं वाळलेले आहेत. पाणी चालू आहे याला. ह्या प्लॉटिंगमध्ये सुद्धा पाणी पुष्कळ आहे. तर म्हणजे फार पाणी देतो आम्ही. 2-2 पाईपलाईन ड्रिपच्या आहेत. म्हणजे एक बघा, हे सारखं ओल असते. ओल असल्यामुळे हे अशा पद्धतीचं आहे. हे हिरवंगार एकदम पाणी असून सुद्धा मग जास्ती पाणी दिलं. तिकडं एकच लाईन आहे ड्रिपची. इकडं 2-2 वर आणि खाली असे 2 ड्रिप आहेत. आणि हिरवंगार आहे हे झाड. ह्या प्लॉटमध्ये पाणी बंद आहे आणि गेले 1.5-2 महिने झालं पाणी बंद आहे. हे ड्रिप अडकवलेले. हे खाली तुम्हाला जमीन पण दिसेल एकदम कोरडी झालेली. पण ह्या प्लॉटिंगमध्ये पाणी नाही आहे तरी पण झाडं एकदम हिरवे आणि काही पानं पिवळे होऊन गळालेले आहेत. म्हणजे 2 महिने झालं पाणी न मिळता सुद्धा झाडं टिकून आहेत एकदम. म्हणजे वरच्या प्लॉटमध्ये जे मी पहिल्या प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवलं की तिथं पाणी नसताना पाणी असताना सुद्धा वाळलेत पूर्ण झाडं. आणि इथं हे पाणी नसताना सुद्धा हिरवीगार आहेत. तर ते व्हिडिओ आता आपण पाहिले तर त्यात त्यांनी 4 व्हिडिओ सांगितलेले आहेत की पहिला सर्वोत्तम रिझल्ट असणारा व्हिडिओ कुठला आहे. तर जे बंगल्यात त्यांच्या सीताफळाचं एकच झाड आहे आणि ज्याला पाऊस सोडून कुठलंही पाणी मिळत नाही, तर त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो सर्वोत्कृष्ट आहे. म्हणजे काय, तर त्याला जवळजवळ वर्षभर पानं व्यवस्थित राहत आहेत, वर्षभर फळं लागत आहेत. आता सीताफळ म्हणजे उन्हाळ्यात पानगळ हे आपण अपेक्षित धरलेलं आहे. परंतु तिथं मात्र आता जिथं फक्त पावसाचं पाणी मिळतं आहे तिथं ते वर्षभरसुद्धा बऱ्यापैकी हिरवं राहते, बऱ्यापैकी फळं देतं आहे. म्हणजे जर वनस्पतीला फक्त पावसाची पाणी मिळाली तर त्याची जी काही पानाची कार्यक्षमता सर्वोत्कृष्ट होती असं आपण त्याच्यावरनं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार काय आहे की जिथं डबल लॅटरल आहे. डबल लॅटरल आहे म्हणजे डबल पाणी मिळालं. त्याचाही रिझल्ट त्याच्या खालोखाल आहे. म्हणजे त्याचीही पानं आज जे काही त्यांनी 3 टाईप सांगितले आहेत की सीताफळाचे 3 दाखवलेत, त्यातला सर्वात जास्त म्हणजे शेतात सर्वात जास्त पाणी मिळालेल्या ठिकाणी त्यांची पानंही आज चांगली आहेत. आता तिथं तसं का झालं आहे, तर जरी पाणी आपण दिल्यानंतर तिथं क्षार जास्त होतात, तरीही क्षार जास्त झाले तरी त्याला जी काही क्षार जास्त झाल्यानं शरीरात जी काही पाण्याची गरज वाढते ती तिथं डबल लॅटरल असल्यामुळं पूर्ण झालेली आहे. आता नंतरचा शेवटचे 2 प्रकार काय आहेत की एकच लॅटरल आहे आणि जवळजवळ पाणी सारखंच मिळते. परंतु तिथंसुद्धा ज्याचं पाणी अगोदर बंद केलं त्यामुळं त्याला पाणी कमी मिळालं महिनाभर, तर तिथं ज्याला महिनाभर पाणी कमी मिळालं त्याची पानं आजही बरी आहेत.
आणि त्या मानानं मग एकच लॅटरलमुळं पाणी कमी मिळाले पहिल्या 2 लॅटरलपेक्षा, परंतु एक म्हणजे ज्याचं पाणी लवकर बंद केलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी मिळालं, तर त्याची मात्र पानं बऱ्यापैकी आज करपून पानगळ झालेली आहे. तर त्याच्यातनं मग आणखी निष्कर्ष काय की बाबा जर पाणी मिळालंच, समजा आपण पाणी दिलं तर पाणी जादाच पाणी मिळालं तर त्याचा रिझल्ट बरा असतो. परंतु पाणी जर मध्यम एकसारखं पाणी कमी म्हणजे मध्यम आहे आणि मध्यम आहे तर तेव्हा मात्र पाणी मध्यम पाण्यातनं जे काही क्षार वाढत आहेत वनस्पतीत त्याची पूर्तता करण्यापुरतं पाणी तिथं मिळालं नाही तर त्याचा रिझल्ट म्हणजे त्याची पानं लवकर खराब होतात आणि त्या मानानं मग ज्याचं 1 महिना अगोदर पाणी बंद केले त्याचं पानांची क्वालिटी बरी आहे. हे सर्व पाहताना मग आता जेव्हा खरं तर येत ना पावसाच्या पाण्याचं आपण महत्त्व सांगताना हा व्हिडिओ बनवला होता, परंतु त्याच्याबरोबर आत्ता मला असं लक्षात येतं आहे की सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये काम केलेले अमेरिकेतले जेम्स व्हाईट आणि क्रिस्टिन निकोल्स, तर हे लोक काय सांगतायत हे सायंटिस्ट की आपल्याला सुद्धा मानवाला जसं अन्नद्रव्य लागतात. आता मुळात पहिल्यांदा जेव्हा NPKचा खताचा वापर करायला सुरू झाला त्यावेळेस लायबिगनं काय केलं की वनस्पती जाळली आणि त्याच्या राखेचं ॲनालिसिस केलं आणि त्या राखेतले जे काही जे घटक आहेत त्याच्यावरून हे वनस्पतीला लागतात असं सांगितलं. मग आता कुठल्याही सजीवाला अगदी मानवाला जरी आपण मृत मानवाची जी राख घेतली तर त्याच्याही राखेचं ॲनालिसिस केल्यानंतर त्यातसुद्धा हे सगळे न्यूट्रिशन सापडतीलच, परंतु आपण काही न्यूट्रिशन अशा स्वरूपात खात नाही. आपण न्यूट्रिशन लागतं ते आपण फळं फुलं काय फळं अन्नधान्य दूध काय मांसाहार अशा म्हणजे अन्नाच्या स्वरूपात खातो. त्यामुळं मग आता हे सायंटिस्टही तेच सांगतायत की वनस्पती जे काही त्याला अन्न लागतं ते अन्न हे अशा म्हणजे सेंद्रिय स्वरूपातच अन्न खाल्लं जातं. आणि जेव्हा मग आपण त्यामुळं निसर्गाचा उद्देश काय आहे की जेव्हा पावसाचं पाणी जे डिस्टिल्ड वॉटर आहे जे पाणी जमिनीवर पडतं तेव्हा ते जमिनीतले असे जे क्षार उपलब्ध पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत आहे ते जास्तीत जास्त निसर्गातनं ते कमी करायचा प्रयत्न करतं. कारण म्हणजे मग वनस्पतीला जे काही अन्न हवं आहे ते अशा स्वरूपात मिळतं. आता जेम्स व्हाईट अगदी हे सुद्धा म्हणतायत की काही या वनस्पती जसं आता माणसाच्या शरीरात एक जे काही पेशीची संख्या आहे त्याच्या संख्येत जर 1 पेशी असेल तर 10 बॅक्टेरिया आहेत आपल्या शरीरात आतसुद्धा, तसं वनस्पतीच्या शरीरात सुद्धा काही आता बॅक्टेरिया सापडलेले आहेत शोधतायत. आणि त्यामुळं वनस्पतीसुद्धा अगदी शाकाहारी आहेत असं सुद्धा म्हणता येत नाही, त्याला मांसाहारी आहेत असं म्हणायला पाहिजे असं सुद्धा जेम्स व्हाईट म्हणतात. त्यामुळं हे सगळी सजीवसृष्टी आता आपण पृथ्वीवरची जर सर्व सजीवसृष्टीबद्दल जर विचार केला तर ते असं सांगतायत की जमिनीवर जी काही सजीवसृष्टी आहे ती फक्त 7% आहे आणि जमिनीखाली 93% सजीवसृष्टी आहे. आणि मग हे सजीवसृष्टी हे वरच्या सृष्टीसाठी अन्न तयार करते. मग त्याचं माध्यम काय आहे की त्याला आणि पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवसृष्टीला अन्न बनवण्याचं काम कोण करतं आहे तर फोटोसिंथेसिस प्रकाशसंश्लेषण क्रिया. आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेमुळे जे काही वनस्पती अन्न बनवतात त्यातलं काही लिक्विड कार्बन जमिनीत सोडतात आणि त्याच्यावर ही बाकीची सजीवसृष्टी चालते आणि त्या सजीवसृष्टी ह्या वनस्पती सृष्टीसाठी जे काही थोडीफार अन्नद्रव्य लागतात अन्नघटक लागतात ते देतात. आणि ते अन्नघटक हे अशाच म्हणजे सेंद्रिय स्वरूपात किंवा डायरेक्ट त्या प्राण्यांच्या बॅक्टेरिया वगैरे ह्यांच्या स्वरूपातच मिळवलं जातं. आणि त्यामुळं मग पाण्याच्या स्वरूपात जेव्हा म्हणजे आपण पाणी क्षारयुक्त पाणी देतो किंवा रासायनिक खतं टाकतो त्यामुळं तेव्हा जे असे पाण्यात विरघळणारे घटक जादा होतात. त्या घटक जादा झाल्यामुळं वनस्पतीची पाण्याची गरज पण वाढते. आणि आता आपण सुद्धा पेशंट जसा एखाद्या वेळेस आजारी पडलो काय झालं तर त्यावेळेस जसं काही न्यूट्रिशन्स मग आपण सलाईनमधनं घेतो किंवा काही विटॅमिन्स मूळ घटकाच्या स्वरूपात घेतो तर ही जी यंत्रणा आहे ती फक्त आजारी पडल्यानंतर मदतनीस म्हणून आहे. आणि हे काही अपवाद आहे, तसा तो
आपल्या बाबतीत मानवाबाबतीत आपण अपवाद म्हणून वापरतो, पण वनस्पतीला सुद्धा तो अपवादच होता आणि आहे. परंतु आपण मात्र त्यालाच रूल केला आणि वनस्पतीला सगळी न्यूट्रिशन हे अशा पद्धतीनं द्यायचे चालू केलं. मग त्यातनं सिंचनाचा शोध सुरुवातीला सिंचनाचा शोध लागला आणि पुढे जाऊन आपण रासायनिक खतं विद्राव्यावस्थित पाण्यात विद्राव्यावस्थित द्यायचं चालू केलं. त्यामुळं वनस्पतीची हेल्थसुद्धा खूप बिघडली आणि हेल्थ बिघडल्यामुळे त्याला प्रोटेक्शनची गरज निर्माण झाली, त्याची पाण्याची गरज वाढली आणि आता असं आपण अशा ठिकाणी पोचलो की पाणी दिल्याशिवाय, खतं रासायनिक दिल्याशिवाय, त्याला प्रोटेक्शन दिल्याशिवाय वनस्पती म्हणजे नाहीच, होऊच शकत नाही या अवस्थेत पोचलो. खरं तर जसजसं आपण फुकावका म्हणत तसे विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी जाऊ, तसतसं वनस्पतीला पावसाचं पाण्यावर हा सर्वोत्तम ते परफॉर्मन्स देऊ शकतात आणि सर्वोत्तम रिझल्ट देऊ शकतात. आता हे जे काही मी सांगतोय हे सगळं 100% ह्यात काही चूकच नसेल असेही माझा काही दावा नाही आहे. असेल तरी काही ते तज्ज्ञ लोकांनी काही वेगळे विचार असतील तर त्यांनी ते सांगावं. आपण काहीतरी ह्या सर्व म्हणजे अडचणीतून वाट शोधायचा प्रयत्न करतोय, एवढंच हे सांगण्यामागचा माझा उद्देश आहे.